हॅलो, वेलकम टू आवर चॅनल लाईफ विथ जो. आज होता श्रावणातील पहिला सोमवार आणि होती नागपंचमी, म्हणून मी सुद्धा सकाळी लवकर उठून नाग नरसोबाची पूजा करून घेतली व सोबतच देवपूजा सुद्धा करून घेतली. तर इथे बघते तर पूनमताईची सुरू होती साफसफाई. माझीही आंघोळ झाली होती म्हणून मी पण उपवास होता तर चहा नाश्ता करून घेतला मी पण. मग पूनमताई बनवत होती इथे गोकर्णीच्या फुलांची माळ. तर मी तिला विचारलं कुठं जायचं तर ती मला म्हणाली की आज जायचंय महादेवाच्या मंदिरामध्ये, कारण आज होता श्रावणामधील पहिला सोमवार. मग आम्ही इथं फुलवाल्याच्या इथं येऊन फुलं वगैरे घेऊन टाकले. मग हे पोरं चाललेले होते मंदिराकडे. तिथं शेजारीच एक गार्डनमध्ये बेलाचं झाड आहे तर तिथून मी थोडेसे बेलपानं वगैरे खुडून घेतले. मग इथं मग आम्ही पूनमताई आम्ही चाललेलो होतो. मग आम्ही जवळजवळ आलो होतो मंदिराच्या. हा होता मंदिरामधला परिसर. खूप छान होता, हिरवं हिरवं सगळीकडं. त्याच्या शेजारीच एक दत्त मंदिर आहे. आम्ही मंदिराच्या पायऱ्या वगैरे चढून आम्ही मंदिरात गेलो. नंदी पण खूप मोठा आहे, खूप छान मंदिर आहे ते. मग आम्ही पाय वगैरे पडून घेतलं. मंदिरामध्ये गर्दी होती थोडीशी, मग आम्ही थोडं थांबून घेतलं. हर्षून त्यांचं चाललं होतं फोटोज वगैरे काढणं, व्हिडिओ वगैरे शूट करणं. मग पूनमताई मी आम्ही मंदिरामध्ये गेलो. दगडू, हर्षू आम्ही सगळे मंदिरात बसलो. थोडीशी गर्दी कमी झालेली होती. मग आम्ही देवपूजा करायला सुरुवात केली. इथं मग आम्हींनी दूध आणि पाण्याचा अभिषेक करून घेतला पिंडीवर. बेलाचे पानं फुलं जे नेलेले होते ते आम्ही पिंडीवर वाहून टाकले. मग इथं चालूच होतं. मग गर्दी वाढत होती हळूहळू मंदिरामध्ये. मग इकडं आम्ही आजूबाजूला फिरलो मंदिराच्या. इथं नदीला पण खूप पाणी होतं. पूनमताई त्यांचं पण थोडंसं फोटोशूट झालं. खूप छान मंदिर आहे ते. मग आम्ही पूनमताई, हर्षू, दगडू, मी आम्ही सगळे चाललो होतो घरी जायला. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सध्यासाठी बाय बाय. स्टे ट्यून.